तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्म यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणतं लसीकरण करायला पाहिजे याच्याविषयी माहिती बघणार आहे. कारण जे काही साथीचे रोग आहेत तर ते हवामानानुसार येत असतात. जसं की जसं वातावरण बदलल तसं ते रोग येत असतात. जसं की तुम्हाला सांगतोय, पावसाळ्यामध्ये आंतरविषाची जास्त लागण होत असते. पावसाळ्यातील जे वातावरण आहे तर ते आंतरविषार ह्या रोगासाठी पोषक आहे. हिवाळ्यामध्ये जास्त एफएमडीची लागण होत असते आणि उन्हाळ्यामध्ये कोणत्या साथीच्या रोगाची लागण होते ह्याच्याविषयीच आज आपण डीपमध्ये सगळी माहिती बघणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारी असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून आपण जो शेळ्यांच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल. तर हे उन्हाळ्यामधील जे जास्त टेम्परेचर आहे हे कोणत्या रोगासाठी पोषक आहे, तर त्या रोगाचं नाव जे आहे तर ते म्हणजे काय, पीपीआर. पीपीआरला मराठीमध्ये बुळकांडी असं म्हणलं जातं. ह्या पीपीआरची लागण ही उन्हाळ्यामध्ये जास्त होत असते. भरपूर शेळी पालकांचे मला फोन आलेत की त्यांच्या शेळ्यांना पीपीआरची लागण झालेली आहे. म्हणजे हे जे उन्हाळ्यातील जे वातावरण आहे तर पीपीआर ह्या रोगाची वाढ होण्यासाठी पोषक आहे. पीपीआर रोगाची लक्षणं कोणकोणती आहेत तर ती लक्षणं बघू, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती उपाय काय करायला पाहिजे ते बघू आणि पीपीआर रोग होऊ नये म्हणून आपण लसीकरण कोणतं करायचं ह्याच्याविषयी माहिती बघूया. तर पीपीआर हा आजार झाल्यानंतर कोणती लक्षणं दिसतात, तर त्याच्यामधलं पहिलं जे लक्षण आहे तर त्या प्राण्याला भरपूर ताप येत असतो. सर्वसाधारण 106 160 फॅरनाईट पर्यंत त्या प्राण्याला ताप आलेला असतो. त्याच्यानंतरचं 2 नंबरचं जे लक्षण आहे, त्या प्राण्याला जुलाब लागलेले असते, फोक सुटणारी जुलाब लागते. आणि त्याच्यानंतर त्या प्राण्याच्या नाकातून, त्या प्राण्याच्या डोळ्यातून पाणी वाहत असते, नाकातून सर्दी येत असते, डोळ्यातून ते पाणी राहत म्हणजे डिस्चार्ज होत असतो. त्याच्यानंतर त्या प्राण्याच्या तोंडावरती वगैरे फोड्या येतात, तोंडामध्ये जखमा होतात आणि तो प्राणी खाणं-पिणं कमी करतो. तर हे जे लक्षण आहेत, हे बेसिक लक्षण आहेत, ते पीपीआरचा रोग झाल्यानंतर सुरुवातीला तुम्हाला थोडंसं तो प्राणी कमी खाणं करतो. त्याच्यानंतर हळू तो पूर्ण खाणं कमी करत असतो. हे झाली पीपीआर रोगाची लक्षणं झाली. आता हा पीपीआर रोग झाल्यानंतर आपण काय उपाययोजना करायला पाहिजे? तर पहिल्यांदा ज्या प्राण्यांवरती अशी लक्षणं दिसतात तर त्या प्राण्याला वेगळ्या कप्प्यामध्ये ठेवणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर तो प्राणी दुसऱ्या प्राण्यांमध्ये जर तुम्ही मिक्स केला तर त्या प्राण्यामुळे दुसऱ्या प्राण्यांना ह्या पीपीआरची लागण होऊ शकते. कारण पीपीआर हा जो आजार आहे संसर्गजन्य आहे. म्हणजे तो हवेद्वारे किंवा बाधित शेळ्यांचा कॉन्टॅक्ट आल्यानंतरही पसरू शकतो. तर त्यासाठी ज्या प्राण्यांना पीपीआरची लागण झालेली आहे तर त्या फार्मपासून दूरवरती 30-40 फुटावरती आणि ज्या साईडनं वाऱ्याची वाहतूक होणार नाही अशा ठिकाणी त्या प्राण्यांना ठेवणं गरजेचं आहे. आता बघा, त्या प्राण्यांना पीपीआरची लागण झाली, मग काय उपचार करायला पाहिजे? तर अँटीबायोटिक मध्ये इंटासेप्टॅझो 562 mg मधलं जे अँटीबायोटिक आहे तर ते तुम्ही अँटीबायोटिक वापरायला पाहिजे. आता त्या प्राण्यांना ताप आलेला आहे, तर ताप आला आणि त्या प्राण्यांना थोडंसं वेदना होतात. अ, तर अशा वेळेस आपण कोणतं इंजेक्शन करायचं? तर त्याच्यामध्ये मेनोलेक्स प्लस म्हणून आहे, तर ते इंजेक्शन तुम्ही तापावरती, वेदनावरती करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्या प्राण्याचं खाणं-पिणं कमी झालेलं असतं, ट्रेस असतो, अशक्तपणा असतो. अशा वेळेस तुम्ही बी कॉम्प्लेक्स इंजेक्शन करा. त्याच्यामध्ये ट्रायव्हिड जे आहे, तर त्याचा खूप चांगला रिझल्ट मिळतोय. आता हे आपण बघितलं की अँटिबायोटिक आहे तापावरती आणि अशक्तपणावरती. अशा वेळेस त्या प्राण्याला सर्दी झालेली असते. तर सर्दीवरती कोणतं औषध चांगलं काम करतंय? तर एन्डरोफ्लॉक्सासिन घटक असलेलं तुम्ही एन्ड्रोटास बीएच द्या. एन्ड्रोटास बीएच जे औषध आहे, तर ते तुम्ही ओरली औषध देऊ शकता. त्याचाही खूप चांगला रिझल्ट मिळतोय. आणि त्या प्राण्याला जुलाब लागलेले असते, तर ते फोक सुटणारी जुलाब आहे. तर अशा वेळेस त्या प्राण्याला बायोट्रिमचं इंजेक्शन करा. खूप चांगला रिझल्ट मिळेल. अशा वेळेस त्या प्राण्याचं खाणं कमी झालेलं असतं, तर अशा वेळेस तुम्ही लिव्हर टॉनिक त्या प्राण्यांना देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये प्रोटॉनचा रिझल्ट चांगला मिळतोय आणि त्याच्यामध्ये मल्टीव्हिटॅमिन जसं की मल्टीस्टार आहे, त्याच्यामुळे त्याचा ट्रेस पण कमी होतो आणि व्हिटॅमिनची वगैरे कमतरता भरून निघते. तर मल्टीस्टार तुम्ही औषध देणं, ओरली तोंडावाटे पाजणं, ब्रोटॉन आणि मल्टीस्टार पाजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं तुम्हाला उपचार करावे लागतात. हे जे तुम्हाला उपचार सांगितलेले आहेत, तर डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही हे इंजेक्शन देणं गरजेचं आहे. पण बघितलं की पीपीआर रोगाची लागण झाल्यानंतर अशा प्रकारचं अँटिबायोटिक वगैरे वापरायचं. पण ह्याच्यामध्ये 100% तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही.
मिळूही शकतो. म्हणजे सुरुवातीला तुम्ही जर लवकरात लवकर उपचार केला आणि तीव्रता जर ह्या रोगाची कमी तर तुम्हाला रिझल्ट मिळेल. पण ह्या रोगाची लागण जर जास्त प्रमाणात झाली तर ह्याच्यावरून तुम्हाला उपचार मिळणार नाही. ह्याच्यामध्ये 90% ही प्राण्याची मृत्यू होऊ शकते. तर अशा वेळेस म्हणजे ही रिस्क आहे. एवढं भरपूर इंजेक्शन करावं लागतात. म्हणजे 5-10 प्राणी असतील तर ठीक. तुमच्याकडे 100-200 प्राणी असतील आणि पीपीआरची लागण झाली तर त्याचा उपचार कसा करायचा? किती औषध लागणार आहे? आणि त्याच्यामध्ये मृत्युकी होऊ शकते, खर्च जास्त होऊ शकतो. तर त्यासाठी रिस्क न घेण्यासाठी आपण पीपीआरचं लसीकरण करणं गरजेचं आहे. पीपीआरचं लसीकरण कधी करायला पाहिजे? ह्या टायमामध्ये मार्च, एप्रिल महिन्यामध्ये पीपीआरचं लसीकरण करणं गरजेचं आहे. कारण पीपीआरची वाहतूक ही ह्या हवामानामध्ये ह्या महिन्यामध्ये होत असते. जेवढी टेम्परेचर जास्त तेवढं पीपीआरची वाहतूक करण्यासाठी म्हणजे प्रसार होण्यासाठी चांगलं योग्य वातावरण आहे. तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये पीपीआरचं लसीकरण करणं गरजेचं आहे. तर पीपीआरचं लसीकरण करतात तर त्याच्यामध्ये रक्षा कंपनीचं तुम्ही व्हॅक्सिन आणणं गरजेचं आहे. कोल्ड चेन मेंटेन करणं गरजेचं आहे. 2 अंश सेल्सिअस ते 8 अंश सेल्सिअस टेम्परेचरमध्ये त्या लसीची वाहतूक करणं गरजेचं आहे. आणि ह्या लसीचं प्रमाण किती आहे? तर लसीचं प्रमाण आहे 1 ml आपल्याला सबकट म्हणजे कातडीमध्ये आपल्याला ते इंजेक्शन द्यावं लागतं. आणि त्या प्राण्याचं वय किती असायला पाहिजे? कमीत कमी त्या प्राण्याचं वय 3 महिना असायला पाहिजे. 3 महिन्याच्या खालच्या प्राण्यांना तुम्ही लसीकरण करू नका आणि 3 महिन्याच्या वरच्यांना तुम्ही कंपल्सरी 1 ml चा डोस आहे. हे एकदा लसीकरण केलं तर ते किती दिवसापर्यंत त्या रोगापासून आपल्याला बचाव करतं? तर ते म्हणजे 3 वर्षाच्या कालावधीपर्यंत आपल्याला त्या रोगापासून संरक्षण मिळतं. तर हे आपण पीपीआर विषयी माहिती बघितलेली आहे. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे किंवा खूप महत्त्वाचं लसीकरण आहे. शेळीपालन व्यवसायामध्ये जवळपास साथीच्या रोगाची लागण किंवा अडचण किती टक्के होते? जवळपास 60 ते 70% ही पीपीआर रोगापासून प्रॉब्लेम शेळीपालकांना येतात. तर त्यासाठी तुम्हाला रिस्क कमी घ्यायची असेल आणि तुमचा फार्म यशस्वी व्हायचा असेल तर तुम्ही पीपीआरचं लसीकरण करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.